नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, वर्ष 2025 खरीप हंगाम शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं अतिवृष्टीमुळे आणि त्यानंतर सरकारने पंचनामे केले, अनेक घोषणा केल्या. त्यामध्ये जे शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमध्ये मुळे नुकसान झाले त्याची मदत जाहीर झाली. त्यानंतर रब्बी पेरणीसाठी जे अनुदान आहे ते जाहीर झालं आणि सरकारने अजून एक महत्त्वाची घोषणा केली होती, ती म्हणजे पीक विमा संदर्भातली, की एकरी 17,000 रुपयाप्रमाणे जे पीक विम्याची मदत जी आहे ती शेतकऱ्यांना देण्यात येईल किंवा पीक विमा जे आहे ते शेतकऱ्यांना मिळेल. आणि आता हीच बाब शेतकऱ्याकडून वेळोवेळी विचारण्यात येत आहे किंवा हाच प्रश्न शेतकऱ्याकडून वेळोवेळी विचारण्यात येत आहे की जी घोषणा झाली होती तो पीक विमा कधी मिळणार किंवा खात्यात कधी जमा होणार. कारण अतिवृष्टीची मदत ही बरेच प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आणि जे रब्बी हंगामासाठी जी पेरणीसाठी 10,000ची मदत होती एकरी, ती देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली. परंतु राहिला आता पीक विम्याचा प्रश्न. तर पीक विमा हा जमा होण्यासाठी काही इतका सहजासहजी किंवा लगेच पीक विमा हा जमा होणार नाही. तर त्याची प्रक्रिया कशी आहे तर ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. जे पीक विमा असते, पीक विम्याचं जे सरकारी जे पीक कापणीचा अंतिम अहवाल येतो त्यानंतर उंबरठा उत्पन्न काढले जाते आणि त्याच्यानंतर जे आहे तर ते कंपनी पुन्हा मग प्रतीक्षा वाट पाहते ती गव्हर्नमेंटकडून जे हप्ते असतात वगैरे ते मिळण्याचे आणि त्यानंतर पीक विमा हा मिळत असतो. आता सरकारनं जे नोटिफिकेशन काढलं होतं पीक विम्यासाठी त्यामध्ये दिलेल्या तारखेनुसार कसं आहे तर जे विमा जे आहे सरासरी उत्पन्नाची आकडेवारी जेव्हा विमा कंपनी सादर करते त्यामध्ये मूग आणि उडीद जे आहे तर ते 15 नोव्हेंबरपर्यंत मूग आणि उडदाची जी सरासरी उत्पन्नाची आकडेवारी ही कंपन्याकडे सादर होत असते. आणि त्यानंतर मूग उडीद वगळून जे तूर कापूस व कांदा वगळून जी इतर पिके आहेत त्यांची जी सरासरी उत्पन्नाची जी आकडेवारी आहे ती कधी येणार आहे तर 31 जानेवारीपर्यंत. आता तूर आणि कापूस तूर कापूस आणि कांदा हे वगळून म्हणजे कोणतं पीक आलं त्यामध्ये सोयाबीन. तर सोयाबीन पिकासाठी जी आहे तर ती सरासरी उत्पन्न कधी येणार तर 31 जानेवारी. 31 जानेवारी जी आहे तर ती सरासरी उत्पन्न जे आहे तर ते सादर करण्याची 31 जानेवारी ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर जेव्हा विमा कंपन्याकडे जे 31 जानेवारीला जेव्हा हे उत्पन्न सादर होईल त्याच्यानंतर मग नुकसान भरपाई अदा करण्याची जी त्याची डेडलाईन असते ती केव्हा असते तर सरासरी उत्पन्नाची आकडेवारी आल्यानंतर अनुदान इत्यादी प्राप्त झाल्यानंतर 3 आठवड्यांनंतर जे आहे तर ते विमा तुम्हाला मिळणार किंवा नाही, कधी मिळणार आणि कशा स्वरूपात मिळणार हे सर्व काही त्यानंतर ठरत असते. तर जे शेतकरी प्रतीक्षेत आहे, शेतकरी वेळोवेळी विचारत आहे की विमा कधी मिळणार, विमा कधी जमा होणार. घोषणा झाली होती एकरी 17,000 रुपये, मग तो कधी येणार तर त्याचं आता तुम्हाला उत्तर यामध्ये मिळालंच असेल की 31 जानेवारीला जे आहे तर ती अंतिम जी आकडेवारी सादर होईल सोयाबीन पिकाची सरासरी उत्पन्नाची आणि त्याच्यानंतर 3 आठवडे जे आहे तर ती कंपनी कॅल्क्युलेशन करेल. त्यानंतर जे हप्ते वगैरे असतात सरकारकडून मिळणार त्याची वाट बघाल आणि त्यानंतर जे आहे तर ते शेतकऱ्यांना हेक्टरी मग ते आता 17,000 गव्हर्नमेंटने सांगितले होते. मग त्यामध्ये नुकसानीचे प्रमाण कमी जास्त पाहून तर किती प्रमाणामध्ये नुकसान धरतात, 50%पेक्षा जास्त असले तर त्याला किती अनुदान मिळालं हे सर्व ठरल्यानंतर जे आहे तर ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत जो आहे तर ते सोयाबीनचा हा विमा जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे खरीप हंगामाचा विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल. मित्रांनो, अशा प्रकारे जो शेतकरी नेहमी डेली विचारत होते, रोज विचारत होते की सोयाबीनचा विमा कधी मिळणार, तर त्याबाबतचाच हा एक महत्त्वाचा असा अपडेट होतं. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना ही माहिती मिळत राहील. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.